शेतकरी बंधू नमस्कार. माझ्या मागे तुम्ही इथे संत्रा बगीचा पाहत आहे. तर आज तारीख आहे 25 ऑगस्ट 2026 आणि या कंडिशनला जे संत्रा फळ आहे तर ते लिंबूच्या पेक्षा थोडी मोठी साईज झाली. मी तुम्हाला इथे फळ दाखवतो आहे. तुम्ही पाहता इथे लिंबूपेक्षा थोडी मोठी साईज झालेली आहे फळाची. तर या अवस्थेमध्ये काय फवारणी करायची संत्रा बागेत? तर शेतकरी बंधू अशा अवस्थेमध्ये आपल्याला 0946 हे जे स्क्रीनवर तुम्ही खत पाहताय तर हे खत इम्पोर्ट खत आहे आणि स्पेशलिटीमध्ये खत आहे. तर यामध्ये नत्र 0 आहे, तसेच स्फुरद आहे 9% आणि पालाश आहे 46%. आणि हा जो खत आहे तर यामधील 46% पालाश म्हणजेच पोटॅशियम. तर त्यामुळे काय होतं की फळाची साईज, शेप, आकार, मान, वजन तसेच यातील गोडी चांगल्या प्रकारे वाढते. तसेच फळांची साईज ही एकसमान होते, म्हणजे व्यापारी जो माल पाहिजे तर तशा प्रकारे ह्याची वजन होईल. तर शेतकरी बंधू त्यामध्ये जे पोटॅशियम आहे तर 46% पोटॅशियम आणि हे ऑक्साईडमध्ये आहे. ऑक्साईडमध्ये असल्यामुळे काय होतं की फळाची जे आहे झाड लवकर औषध ॲक्सेप्ट करतं, पेनिट्रेट फास्ट होतं. तर त्यामुळे याचा रिझल्ट फास्ट भेटतो. तर शेतकरी बंधू यासोबत तुम्ही चांगल्या क्वालिटीचं सीविड्ससुद्धा यामध्ये ॲड करू शकता. तर त्यामध्ये मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेलं आहे मिरॅकल. तर मिरॅकलमुळे काय होतं, आता सध्या पावसाचा ताण चालू आहे, तर अशा कंडिशनमध्ये आपलं पीक हे स्ट्रेसमध्ये जातं. तर त्या वेळेससुद्धा मिरॅकलमुळे काय होतं की फळाला ताण सहन करतं, तसेच झाडाचा ताण सहन करतं आणि ड्रॉपिंगसुद्धा कमी करतं. तर अधिक माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती लागल्यास मला DM करा. धन्यवाद.